ओव्हरचे असेल. फील्ड सेटअप ते मैदानात झालाय. टीम कोली बॉयज वैदर्न या टीम कडे आणि त्या विपक्षात टीम कोणे बी क्षेत्ररक्षण ते इथे सदवलं जाते. आणि बॅटिंग मार्कवर दोन बॅटर मैदानात दाखल झालेत बॅटिंग करण्याकरता. सचिन आणि त्या साथीला सूरज ते मैदानात आलेत. जाऊयात मॅचच्या दिशेने जिथे बॅटर स्ट्राईक रेंजवर बॅटिंग करण्याकरता सचिनला आपण पाहतोय. स्ट्राईक रेंजवर तो बॅटिंग करण्याकरता सज्ज असेल. त्याच्या साथीला बॅटर मैदानात सचिन आणि सूरज एस फॅक्टर ते मैदानात दिसतंय. चला मॅचला सुरुवात करायची. ऑफिशियल पंच पोहोचलेत जिथे मॅचला होती सुरुवात. पंचांकडनं येतो ग्रीन सिग्नल आणि मॅचला केली जाईल सुरुवात. इथनं ओव्हर नंबर 1 करता बॉलिंग ट्रॅक वरनं टीम कोली बॉयज वैतरण या टीम कडनं गोलंदाजी करण्याकरता तेजस. 3 ओव्हरची मॅच. चला जाऊयात मॅचच्या दिशेनं. शिवकृपा मित्रमंडळ गातेस वड्डी पिस्फोट शिवकृपा भवानीपाडा जिल्हा प्रमुख चषक 2026. आदरणीय व्यक्तिमत्व डॉक्टर श्री देवानंदजी थळे साहेब. इथे पहिला बॉल. पहिल्या बॉलवर गोल्डन डकची शिकार. बॅटरला परतावं लागेल. सचिन इथे विकेट जातीये सचिनची. पहिल्या चेंडूवर अप्रतिम कॅच तो इथे कॅरी केलाय गोलंदाज तेजसनं आणि इथे विकेट मिळवली आपल्या टीम करता. पहिल्या बॉलवर संपवलाय खेळ सचिनचा. जिथं विकेट गेलीये. पहिल्या चेंडूवर बॅटर बाद होतोय तो सचिन. ओव्हर नंबर 1 मैदानात तेजसच्या षटक ते मैदानात चालू आहे. पहिल्या बॉलवर विकेट आली. पुढचा चेंडू. इथे पुढचा बॉल आक्रमण करायचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि कॅच कॅरी केली एका कॉर्नर झोन मध्ये. सलग इथे दुसरा बॅटर तो येतोय परतीच्या प्रवासाला. बॅटर बाद. विकेट गेली आणि सलग 2 बॅटर ते इथे बाद झालेत कोळी बॉयज वैतरणा आणि त्या विपक्षात टीम कोणी बी हा संघ मैदानात आपण पाहतो. पहिल्या 2 बॉलवर 2 बॅटर बाद झाल्यानंतर मात्र ओव्हर नंबर 1 त्यातनं तिसरा चेंडू. हॅट्रिक का ती इथनं साधली जाईल का? विकेट हॅट्रिक ती इथनं कंप्लीट केली जाईल का ते पाहावं लागेल. नवीन बॅटर मैदानात विपुल तो मैदानात दाखल होतोय. दिपुल ज्याला आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानात दाखल होतोय. बॅटिंग करण्याकरता आलाय त्या विपक्षात गोलंदाज तेजस. पहिल्या 2 बॉलवर तेजसनं आपल्या टीम करता 2 विकेट मिळवल्यात. तिथे इथे विकेट हॅट्रिक करता नामी संधी आहे आणि ती इथनं विकेट हॅट्रिक ती कंप्लीट केली जाईल का? विकेट हॅट्रिक करता संधी आहे. व्हाईट बॉल अतिरिक्त बाहेर जाणारा बॉल. ऑफिशियल पंच दर्शवतायत व्हाईट. या व्हाईटच्या मदतीने धावसंख्या जी 0वरनं 1 या धावसंख्येवर जाऊन पोहोचती या टीम कोणे बी या टीमची. सवियत मॅचच्या दिशेनं जिथे कोली बॉयज वैतरणा
पुढचा चेंडू ते स्ट्रॉंग अपील होती मात्र पंच ते नाखुश असतील. डॉट बॉलची उद्घोषणा होतीये. निर्धाव स्वरूपाने चेंडूची सांगता होतीये. धावसंख्या स्कोर कार्डवर 1 या धावसंख्येवर स्थिरावलेल्या अवस्थेत असेल कोहली बॉयज वैतरणा आणि त्या विपक्षात टीम कोणी बी. ही मॅच ती मैदानात रंगतीये जिथे तेजस षटक ते मैदानात चालू आहे. आडव्या बॅटना फटका चांगला आहे. बॉल जातोय से मारे का पार येतोय चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता 5 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतीये. जरी 2 विकेट्स गेल्या असल्या तरी मात्र इथे या 2 बॅटरला एक सावध खेळ आणि एक चांगली टोटल ती स्कोर कार्डवर लावावी लागेल. 5 ही धावसंख्या स्कोर कार्डवर बनली आहे. चार बॉलचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. अजूनही 2 बॉल इथनं शिल्लक असतील या मॅच मधनं या ओव्हर मधनं. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळताना तेजसला आपण पाहतोय. पुढचा बॉल चेंडू हवेत आहे. झेलला संधी होईल का आणि इथनं प्रयत्न 100% गेले. क्षेत्ररक्षक शिवाच्या आकांतानं धावला तिथे कॅच तो ड्रॉप होतोय आणि 2 कंप्लीट केल्या जातील. 2च्या मदतीने धावसंख्या 7 स्कोर कार्डवर लागली टीम कोणे बी या टीमची. पुढचा चेंडू इथे फटका चांगला आहे मात्र आता झेलला संधी आणि इथे कॅच कॅरी केलाय. विकेट नंबर 3 हादरा बसतोय तो टीम कोणे बी संघाला. बॅटर बाद. नेक्स्ट मॅच टीम कोणे 11A आणि ओमसाई कोणे या 2 टीम मधली नेक्स्ट मॅच असेल. टीम ओमसाई कोणे आणि त्या विपक्षात टीम कोणे 11A या 2 टीम मधनं नेक्स्ट मॅच असेल. दोन्ही टीम आपण तयार राहायचंय. नवीन बॅटर मैदानात येतो बॅटिंग करण्याकरता. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या स्कोर कार्ड वरती 7 लागली आहे. अगदी दर्जेदार आयोजन दर्जेदार स्पर्धा ती आपण पाहतोय. वाडा तालुक्याच्या अभिमानाची वाडा तालुक्याच्या सन्मानाची स्पर्धा. जिल्हा प्रमुख चषक आदरणीय व्यक्तिमत्व डॉक्टर श्री देवानंदजी थळे साहेब यांच्या माध्यमातून हे दर्जेदार आयोजन आणि दर्जेदार स्पर्धा जिल्हा प्रमुख चषक 2026. पुढचा चेंडू बॉलिंग ट्रॅक वरनं गोलंदाज नरेश. कदाचित डबल बॅट ती लागली असावी. इथे कोणत्याही प्रकारची धाव ती मात्र इथनं नसेल. डॉट बॉल तो इथे हाताळला जातोय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या स्कोर कार्ड वरती 7 धावा असेल. रंगतदार मॅच ती मैदानात अनुभवतोय पाहतोय. दर्जेदार खेळ तो इथनं मैदानात चालू आहे. टीम कोहली बॉयज वैतरणा. पुढचा चेंडू ते शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक तो थोडा पुढे सरसावला आणि त्या कॅच कॅरी केली आहे. आणखीन एक बॅटर बाद. परतावं लागेल. विकेट जाती आहे. अगदी सुमधुर संगीत तिथे ऐकवली जात आहेत आणि नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने येतोय बॅटिंग करण्याकरता. सौरभ 4 विकेट्स ते आतापर्यंत गेल्या टीम कोणी बी संघाच्या. नवीन बॅटर मैदानात येतोय बॅटिंग करण्याकरता त्या विपक्षात. पुढचा चेंडू कमी वेगाने टाकला. लोअर फुल टॉस बॉल. क्षेत्ररक्षक आहे तिथे एक ती वेगाने कंप्लीट केली आहे मात्र इथे बॅकअपला क्षेत्ररक्षक आहे. सिंगल कंप्लीट होती. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 8
या धावसंख्येवर जाऊन पोहोचतीये ती टीम कोणी बी या टीमची 8 ही धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने जिथे पुढचा चेंडू सज्ज होतोय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरना. ते पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे मात्र क्षेत्ररक्षक तो अगदी वेगाने आला होता मात्र इथे बॅकअपला आलेल्या खेळाडूकडनं चेंडूला कव्हर केलं जात आहे इथे फील्ड केलं जात आहे मात्र प्रयत्न हे दोन्ही रक्षकांचे ते अप्रतिम होते. ते तिथे 3 कंप्लीट केल्यात या 3च्या मदतीने धावसंख्या जी नेल्सन आकड्यावर 11 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतीये ती टीम कोणी बी संघाची. आज या स्पर्धेतनं टोटल कोणी या गावातनं 3 टीम त्या आपण खेळताना पाहतोय. नेक्स्ट मॅच कोणी 11A आणि उमसाई कोणी सेकंड राऊंडची 3री मॅच ती आपण पाहणार आहोत. पुढचा चेंडू अगदी समोरून बॉलला फिरवलाय एसटी रक्षक बाकीचं काम तो कंप्लीट करतोय. डॉट बॉलची उद्घोषणा होतीये. दोन्ही कर्णधार इथे पोहोचलेत. जाऊयात मॅचच्या दिशेनं जिथे शेवटचा चेंडू इथे चांगला बॉल इथं आणखीन एका डॉट बॉलची उद्घोषणा होती. निर्धाव 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 5.50च्या सरासरीनं 11. अंतिम षटक ते इथनं हाताळावं लागेल. कोहली बॉयज वैतरणा या टीम कडनं नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वर येण्याकरता सज्ज होतोय या प्रवीण. त्याला पाचारण केले गोलंदाजी करण्याकरता या 3ऱ्या ओव्हर मधनं. चला मॅच थोड्या स्पीडअप करायचे आहेत कोहली बॉयज वैतरणा. ओव्हर नंबर 3 करता प्रतीक आलाय बॉलिंग प्रवीण आलाय बॉलिंग ट्रॅक वरनं गोलंदाजी करण्याकरता. पहिला बॉल अगदी पडल्यानंतर बॉल थोडा खाली राहिला तिथे बॅटरला बीट करून जातोय. डॉट बॉलची उद्घोषणा होती. या तिथनं 3 ओव्हरचा विचार केला ना जिथे 3रं षटक आतापर्यंत चालू आहे मात्र पहिल्या 2 ओव्हर मध्ये तर आपण पाहिलं तर तब्बल 4 बॉल ते डॉट टाकलेत आतापर्यंत पहिल्या 2 ओव्हर मधनं. आणि इथे या ओव्हरचा हा पहिला बॉल तो इथे डॉट टाकलाय. किफायती गोलंदाजी ती प्रत्येक गोलंदाजाने केली आहे. कोहली बॉयज वैतरणा या टीम कडनं रोखून ठेवलंय. मोठ्या पटक्यांपासून दूर ठेवलंय. सातत्यानं विकेट्स त्या सातत्यानं घेत राहिले आणि मग दडपण किंवा प्रेशर ते सातत्यानं कोणी बी टीम वर क्रिएट करून ठेवलं. ते टीम कोहली बॉयज वैतरणा या टीमनं इथे 2 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या 12 स्कोर कार्ड वर लागली आहे. अजून पहिली इनिंग संपण्याकरता अजूनही 4 बॉल ते इथनं पुढे हाताळावे लागतील. टार्गेट सेट करण्याकरताची बॅटिंग ती मैदानात चालू आहे. टीम कोणी बी या टीम कडनं मोठं टार्गेट ते त्यांना द्यावं लागेल कोहली बॉयज वैतरणा या टीम समोर. मात्र इथे आणखीन एका डॉट बॉलची उद्घोषणा होती. निर्धाव चेंडू चांगले बॉल ते इथनं टाकले जात आहेत सातत्यानं. इथे आणखीन एक डॉट बॉल जातोय. अजूनही येणारे 3 बॉल ते इथनं शिल्लक असतील या ओव्हर मधनं. गोलंदाज प्रवीणचं षटक ते मैदानात आपण पाहतोय. पुढचा चेंडू मात्र इथे थोडासा शफल झाला होता खेळण्याकरता मात्र इथे एक डबलला कॉल दिलाय आणि धोका तो निर्माण झालाय आणि विकेट जातीये. रन आउट स्वरूपानं बॅटर बाद. तर 4 बॉल मध्ये टोटल 2 धावा याही गोलंदाजांना खर्च केल्यात. म्हणजे अगदी किफायती गोलंदाजी. येणारा प्रत्येक गोलंदाज कोहली बॉयज वैतरणाकडे चांगलं प्रदर्शन करतोय. पुढचा चेंडू इथे आता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तो जज करतोय.
कॅच कॅरी केली आहे. आणखीन एक बॅटर तो जाईल परतीच्या प्रवासाला. विकेट नंबर 6 कोणी बी या टीमला बसतोय हादरा. बॅटर बाद. माझ्या साईचं दर्शन घेतो, मुकी साई नामाचा गजर माझ्या साईला डोल्यानं पाहतो. चौयात मॅचच्या दिशेनं पुढचा चेंडू सज्ज होतोय. गोलंदाज चांगला बॉल इथे अपील होतीये, मात्र बॅटर त्याला यावं लागेल परतीच्या प्रवासाला. विकेट जाती आणि धावसंख्या स्कोर कार्डवर 13 लागली आहे. विजयाकरता येणारे 18 बॉल आणि विजयाकरता 14 धावांची गरज असेल ती टीम कोली बॉईज वैतरणा या टीमला. आणि नेक्स्ट मॅच टीम कोणे 11 ये आणि त्या विपक्षात ओमसाई कोणे या दोन टीम मधली नेक्स्ट मॅच असेल. आणि टॉस बॉक्स मध्ये केला जाईल. भावेश पाटील, चेतन पाटील आमचे मान्यवर, तसेच मिलिंदजी बागुल साहेब, तसेच वाडा क्रिकेट असोसिएशन सदस्य सचिन पस्टे ते देखील असतील. आणि या स्पर्धेचे आयोजकांच्या भूमिकेतले असलेले धनेश साने व टॉस बॉक्स मध्ये तिथे अक्षय पांडव सर टॉस बॉक्स मध्ये जोडले जातील टॉस करण्याकरता. तिथे या स्पर्धेचे आधारस्तंभ मिलिंदजी बागुल साहेब असतील, तसेच चेतनजी पाटील साहेब असतील, वाडा क्रिकेट असोसिएशन सदस्य सचिन पस्टे असतील, धनेशजी साने असतील, सर्व मान्यवर तिथे या टॉस बॉक्स मध्ये पोहोचतील. या मान्यवरांच्या शुभ हस्ते या दुपारच्या सत्रातला सेकंड राऊंडच्या तिसऱ्या मॅचचा टॉस तो टॉस बॉक्स मधनं केला जाईल. हॅलो हॅलो कॉइन स्पिन केला जाईल. इथे कॅमेरामन आपल्याला टॉस बॉक्स कडे फोकस करायचा आहे. कॉइन स्पिन केला जाईल. इथे दोन्ही कॅप्टन जे आपल्या समेत उपस्थित आहेत. तीन कोणाचे संघ, हॅलो, दोन कोणाचे संघ एकमेकाच्या समोर असतील. ओमसाई कोणे आणि कोणे 11, जिल्हा प्रमुख चषक आणि देवानंद थळे साहेब असे दोन कॉल आहेत. त्यापैकी एक कॉल तुम्हाला द्यायचा आहे. जिल्हा प्रमुख चषक असा कॉल दिला आणि जिल्हा प्रमुख चषक असं येते. इथे ओमसाई कोणे संघ नाणेफेक जिंकलाय, निर्णय करायचा आहे. आमची फिल्डिंग राहील. कसं वाटतंय आज? खरं तर कोण्यातनं 3 संघ खेळत आहेत आणि एकमेकाच्या समोर मॅच लागली आहे, त्याबद्दल काय म्हणशील? काय नाही, आता बोलण्याकरता कन्फ्यूज आहे. तुला तोच प्रश्न आहे. गावातनं आज 3 संघ खेळत आहेत आणि एकमेकाच्या समोर मॅच लागली आहे, काय म्हणशील? काय नाही, एक मैत्रीपूर्ण सामना केलो आम्ही आणि 40 पर्यंत टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न असेल. मी नेहमी म्हणतो ना की एक गावात एक चांगला संघ, 2 संघ असावे. एक चांगला संघ आणि उर्वरित खेळाडूंना खेळण्याची संधी मिळावी म्हणून अजून एक संघ. 3 संघ आज पुणे गावातले या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. त्याचं एक कळू शकेल का?
कारण तर काय माहिती नाही, पण मी माझ्या परीने शेवटपर्यंत प्रयत्न केला का एक टीम स्ट्रॉंग करा आणि एक कोणाला चान्स नाही भेटत तर आणखी एक टीम करून गेलो. पण कोण काय सहकार्य करत नाही. कालपर्यंत पण बोलत होतो काही एक विभाग आहे, विभागामध्ये एक टीम स्ट्रॉंग करा आणि खेळा, पण कोणाचं काय सहकार्य आला नाही. चालेल, जे आहे ते आहे. मात्र पुढे मित्रांनो एकत्रित खेळा आणि आपल्या गावाचं नाव मोठे करायचे. समालोचन कक्षामधनं न्यूज आहे, ओम साई कोणी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्यात आली. थँक्यू बक्षे सर. जाऊयात मॅचच्या दिशेनं, जिथे क्षेत्ररक्षक त्याकडनं होती चुकी, बॅकअपला आलेला लॉंग ऑफचा खेळाडू त्याकडनं ही झाली चुकी, बॉल गेलाय सीमा रेखा पार, येतोय इथे चौकार 4. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचतीये 5. खाली प्रगट 4व्या मॅचच्या दिशेने चौकार आलाय. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचती ती 5 ही धावसंख्या. ओव्हर नंबर 1 लोकेशचं षटक मैदानात चालू आहे. पुढचा चेंडू खूप जास्त बाहेर, नो तो इथे घोषित केलाय आणि या नो च्या मदतीने धावसंख्या 1 न वधारती आहे. नो बॉल हाईट फॅक्टर करता तो नो बॉल इथे दर्शवला गेला आणि फ्री हिट तो इथनं असेल. धावसंख्या 7 आहे स्कोर कार्ड वर. ही धावसंख्या स्कोर कार्ड वर लागतीये. पुढचा चेंडू फ्री हिटचा बॉल, मात्र त्यावर फाईन लेगचं क्षेत्र जे निवडलं, जिथनं बॉल छपकारापर्यंत जातोय, जिथे या 4 येतील. या 4च्या मदतीने धावसंख्या वधारतीये. स्कोर कार्ड वर 11 हे धावसंख्या स्कोर कार्ड वर लागतीये. नेक्स्ट मॅच एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. कोणे 11 ये आणि त्या विपक्षात ओमसाई कोणे, या दोन टीम मध्ये नेक्स्ट मॅच असेल. एकाच गावातील 2 टीम त्या एकमेकांच्या विपक्षात खेळताना दिसतील या नेक्स्ट मॅच मधनं. 3 धावांची अजूनही आवश्यकता आहे या मॅच मधनं. पुढचा चेंडू ते फटका फसलाय की काय, मात्र क्षेत्ररक्षक वाह काय कॅच कॅरी केलाय. इथं विकेट जातीये. बॅटर प्रशांत संपवलाय खेळ. अगदी उलट धावला होता, अगदी दर्जेदार जज ते त्यानं केला आणि मात्र इथनं तो कॅच कंप्लीट केला. अगदी काबिल तारीफ तो कॅच इथे आपण पाहिला. आणि प्रशांत त्याच्या इनिंगला पूर्णविराम बसलाय. नवीन बॅटर मैदानात येईल बॅटिंग करण्याकरता. कुणाल तो नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने येतो बॅटिंग करण्याकरता. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या स्कोर कार्ड वरती 11 आहे. अजूनही विजयाकरता 3 धावांची आवश्यकता असेल या मॅच मधनं. कोणे बी सव्यात मॅचच्या दिशेनं. पुढचा चेंडू ते सिंगल अर्जित होतीये. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न पुढे जाईल. स्कोर कार्ड वर 12 ही धावसंख्या स्कोर कार्ड वर लागतीये. विजयाकरता अजूनही 2 धावांची आवश्यकता असेल या मॅच मधनं.
विजयाकरता 2 धावांची आवश्यकता आहे. येणारे 12 बॉल आणि 2 ची गरज. ते फटका मोठा आहे. बॉल 1 बाउन्स चौकारापर्यंत जाईल आणि या मॅचला फिनिश करून जाईल. विजयी होतीये ती टीम कोली बॉयज वैतरणा संघ. विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जो 3rd राऊंड मध्ये जाऊन पोहोचतोय तो टीम कोली बॉयज वैतरणा. नेक्स्ट मॅच एक बिग फाईट. टीम कोणे 11 ये आणि त्या विपक्षात ओमसाई कोणे. चला दोन्ही टीम सज्ज राहायचंय लगेच